लाडकी बहीण योजनेसाठी वर्षाला 46,000 कोटींची तरतूद केल्याचा दावा अजित पवारांनी केला। मात्र प्रत्यक्षात अर्थसंकल्पामध्ये 3 महिन्यांचीच तरतूद केल्या गेल्याचा आरोप जो आहे तो पृथ्वीराज चव्हाणांनी केलाय। पाहूया हा एक रिपोर्ट। लाडकी बहीण योजना सरकारनं घोषित तर केली, मात्र नोंदणीसाठी यंत्रणा अजूनही दुरुस्त झालेली नाही। बीडच्या परळीत सर्व्हर डाऊन असल्यामुळे गर्दी होऊन महिलांना मनस्ताप सहन करावा लागला। सोलापूरच्या करमाळ्यातही महिलांनी मोठी गर्दी केली, मात्र इथल्या महाई सेवा केंद्रात योजनेच्या लिंकचा ऍक्सेसच उपलब्ध नव्हतं। रत्नागिरीत सलग दुसऱ्या दिवशी सर्व्हर डाऊन राहिलं। आधीचेच 1 ते 2,000 अर्ज अपलोडिंगच्या प्रतीक्षेत आहेत। संभाजीनगरच्या गंगापूर तालुक्यात योजनेसाठीचे इतर कागदपत्र मिळवण्यासाठी 20 ते 25 दिवस लागणार आहेत। त्यात सर्व्हरही डाऊन असल्याची माहिती आता समोर आली आहे। दरम्यान फक्त निवडणुकांपुरतीच ही घोषणा आहे का, असा प्रश्न पृथ्वीराज चव्हाणांनी केलाय। कारण लाडकी बहीण योजनेत एका वर्षासाठी 46,000 कोटींची तरतूद करावी लागणार आहे। पण सध्या सरकारनं फक्त 10,000 कोटी म्हणजेच येत्या 3 महिन्यांसाठीचीच तरतूद केली आहे। योगायोगानं 3 महिन्यातच निवडणुका असल्यानं विरोधक हेतूंवर शंका उपस्थित करतात। या योजनेवर राज्य सरकार प्रतिवर्षी 46,000 कोटी रुपये खर्च करणार आहे। काही वेळा परिस्थितीची अशी निर्माण होते की आर्थिक अडचणीमुळे घरातील मुलांच्याकडे जास्त लक्ष दिलं जातं आणि नेमकं मुलींकडेच दुर्लक्ष होतं। मात्र आता मला आशा आहे की माझी लाडकी बहीण या योजनेच्या माध्यमातून मिळणाऱ्या अर्थसहाय्याच्यामुळे राज्यातील माता भगिनींची ही विवंचना निश्चित दूर होईल। बजेटमध्ये 10,000ची प्रोव्हिजन म्हणजे 3-4 महिन्यापुरती, म्हणजे योजना 3-4 महिन्यापुरतीच आहे। कारण 3-4 महिन्यानंतर काय होणार आहे सरकारला माहिती आहे। आणि त्यामुळे जर 46,000 दाखवले असते, 36,000 अधिक दाखवले असते तर तुमचा फिस्कल डेफिसिट तूट वाढली असते, म्हणजे तूट कमी करण्याकरता तुम्ही दाखवलेलं। आता तुम्ही सांगायला मला की आमचं सरकार आलं तर आम्ही पुन्हा तरतूद करू, पण तुम्ही का नाही केली तरतूद? ही जर योजना तुम्ही जाहीर केली असेल आणि त्याचा खर्च 46,000 कोटी असेल तर का दाखवलं नाही? तुम्ही फक्त आकड्यांचं हे लपवत छुपी करता याकरताही केलेलं आहे। इलेक्शन 2-3 महिन्यावर आलेलं आहे, त्याच्यामुळे आता जुमल्यांचा पाऊस हा अपेक्षितच होता, त्याच्यात काही नवीन नाही। आणि ही योजना त्यांनी आणली आहे, ही चांगली गोष्ट आहे, पण त्याच्यात इतक्या अटी आणि शर्ती टाकल्यात की या फॉर्ममध्ये किंवा महिलांचं हे काम होताना कुठलाही भ्रष्टाचार होऊ नये। त्यामुळे ही कुठली जर स्कीम आली तर अर्थातच त्याचं आपण स्वागत केलं पाहिजे। काल तर अनेक विरोधी पक्षाच्या लोकांनी लाडकी बहीण या योजनेवरून काय ट्रोलिंग केलं, अत्यंत चुकीच्या पद्धतीने दादांबद्दल बोलले। लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रातील गोरगरीब बहिणींसाठी आहे, श्रीमंत ज्या आहेत बहिणी त्यांच्यासाठी नाही, एवढं लक्षात घेतलं पाहिजे। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।